नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त प्रसादाची थाळी बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर आपण पिठलं बनवूयात. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी भरून बेसन घेतलेलं आहे. या बेसनामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पातळसर असं भिजवून घेऊयात. या बेसनामधील संपूर्ण गुठळ्या मोडत हे बेसन व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता, या बेसनामधील सर्व गुठळ्या मोडत व्यवस्थित पातळसर असं बेसन मी भिजवून घेतलं आहे. आता एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकूयात. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे टाकूयात. जिरे मोहरी छान फुलल्यावर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा कापून घ्यायच्यात आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने यामध्ये टाकून लो फ्लेमवर मिनिटभर परतवून घेऊयात. मिनिटभरानंतर यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या अशा कापून घेतल्या आहेत, त्या टाकूयात आणि 2 चिमूटभर हिंग यामध्ये टाकूयात आणि कांदा मस्त तांबूस रंगावर येईपर्यंत हे सर्व जिन्नस परतवून घेऊयात. तुम्ही हवं तर हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट बनवून यामध्ये टाकू शकता. इथे बघा, कांदा मस्त सोनेरी रंगावर परतवून झाला आहे आणि ह्या मिरच्यांना पण मस्त असे पांढरट डाग पडलेले आहेत. हे जिन्नस व्यवस्थित परतवून झाले आहेत. यामध्ये आता पाव चमचा हळद व चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करूयात. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण जे बेसन भिजवून घेतलं होतं ते यामध्ये टाकूयात आणि ज्या भांड्यामध्ये आपण बेसन भिजवून घेतलं होतं त्यामध्येच थोडं पाणी टाकून ते पाणी सुद्धा यामध्ये टाकूयात आणि मिक्स करूयात. बेसन कढईमध्ये टाकताना गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे. त्यानंतर यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करूयात. इथे बघा, यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. हे बेसन आता याला उकळी फुटेपर्यंत असंच चमच्याने हलवत राहूयात, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. गॅसची फ्लेम आपल्याला आता लो टू मीडियम ठेवायची आहे. जसं जसं बेसन शिजत जाते तसं तसं हे बेसन घट्ट व्हायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता. इथे बघा, जवळपास 5 ते 6 मिनिटे चमच्याच्या साहाय्याने हे बेसन मी असंच हलवत राहिले आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. मस्त बेसन हे असे रटरट शिजत आहे. यावर आता झाकण ठेवूयात आणि 2 मिनिटे हे बेसन असं वाफवून घेऊयात. म्हणजे या बेसनातील राहिलेला कच्चटपणा पण निघून जाईल. तुम्ही बघू शकता, बेसनाला मस्त उकळी फुटलेली आहे आणि बेसनाच्या कडेनी अशी साय आलेली आहे. त्यामुळे बेसन चवीला अप्रतिम लागते. हे बेसन एकदा मिक्स करूयात आणि यावर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर टाकून बेसन पुन्हा एकदा मिक्स करूयात. गॅस आता बंद करूयात. तयार झालं मस्त झणझणीत असं पिठलं. आता आपण भाकरी बनवूयात. त्यासाठी एका परातीमध्ये मी 1 कप भरून चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ घेतलं आहे. यामध्ये अगदी पाव चमचा मीठ टाकून मिक्स करूयात आणि थोडं थोडं पाणी टाकून ही कणिक मळून घेऊयात. ज्वारीचं पीठ जर खूप जुनं असेल तर तुम्ही गरम पाण्याचा वापर हे पीठ भिजवताना करू शकता. जर पीठ ताजंच दळून आणलेलं असेल तर थंड पाण्याचा वापर केला तरीही चालेल. त्यामुळे भाकरीला चिरा जात नाहीत. हे पीठ मळून झाल्यावर 2 ते 3 मिनिटे मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळायचं आहे, जेणेकरून भाकरी बनवताना त्याला क्रॅक जाणार नाहीत. हे पीठ बघा, मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. याचे आता असे छोटे छोटे 2 गोळे बनवूयात आणि परातीमध्ये किंवा पोळपाटावर असं ज्वारीचं थोडं पीठ टाकायचं आणि त्यावर हा मळून घेतलेला कणकेचा गोळा ठेवायचा आणि मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने मस्त पातळसर अशी भाकर आपल्याला थापून घ्यायची आहे. बाजूलाच मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे.
तुम्ही बघू शकता मस्त पातळसर अशी भाकर आपली थापून झालेली आहे. आता गरम झालेल्या तव्यावर ही भाकर टाकूयात. जो खाली पिठाचा भाग असतो तो आपल्याला वर ठेवायचा आहे. आता ह्या वरच्या भागावर असं थोडंसं पाणी टाकायचं आणि जे वर एक्स्ट्रा पीठ पीठ असते ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने या भाकरीवर थोडा पाण्याचा शिंतोडा मारून हे वरचं पीठ पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यामुळे खाताना असं पीठ पीठ किंवा पिठाळ अशी भाकरी लागत नाही. या भाकरीवरचं थोडं पाणी सुकलं की ह्या भाकरीची बाजू आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे. भाकरीची बाजू पलटी मारून घेतल्यानंतर ती बाजू आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता भाकरीची एक बाजू व्यवस्थित अशी शेकून झालेली आहे. आता भाकरी पलटी मारून घेऊयात आणि कॉटनच्या कपड्याच्या साहाय्याने भाकरीच्या अशा कडा दाबत भाकरी व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता भाकरीची दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित अशी शेकून झालेली आहे. ही भाकरी आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेली भाकरी सुद्धा बनवून घेऊयात. आता आपण याच गरम तव्यावर खरडा बनवूयात. त्यासाठी मी या तव्यावर एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि या तेलावर 15 ते 20 स्वच्छ धुवून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत. ह्या हिरव्या मिरच्या मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 12 ते 15 लसूण पाकळ्या यावर टाकायच्या आहेत आणि परतवून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता लसूण आणि हिरव्या मिरच्या व्यवस्थित अशा परतवल्या गेल्या आहेत. त्यानंतर यावर मूठभर भाजून घेतलेले शेंगदाणे, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मीठ टाकूयात आणि परत मिनिटभर हे जिन्नस परतवून घेऊयात. जिरे सुद्धा यावर टाकल्यामुळे जिरे पण भाजल्या जाते. इथे बघा मिरचीवर मस्त असे पांढरट डाग पडलेले आहे. म्हणजे मिरची, लसूण आणि शेंगदाणे हे व्यवस्थित भाजल्या गेले आहेत. गॅस आता बंद करूयात आणि हे सर्व जिन्नस एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. आता हे सर्व जिन्नस थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि मिक्सरला जाडसर वाटून घेऊयात. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा जाडसर तुम्ही हे कुटून घेऊ शकता. इथे बघा हे सर्व जिन्नस मी जाडसर असे वाटून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त झणझणीत असा खरडा बनवून तयार झाला आहे. तर इथे आपलं मस्त झणझणीत असं पिठलं, झणझणीत असा खरडा आणि भाकरी बनवून तयार झाली आहे. तुम्ही गजानन महाराजाच्या मंदिरात गेला असाल तर तिथे प्रसादामध्ये पिठलं, भाकरी, खरडा आणि त्याचसोबत मस्त बुंदीचा लाडू सुद्धा मिळतोच. तर इथे आपली प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी मस्त पिठलं, भाकरी आणि खरड्याची थाली बनवून तयार झाली आहे. तर आता येणाऱ्या संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त माझ्या या पद्धतीने प्रसादाची थाळी तुम्ही नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत. धन्यवाद.